तर चला बघूया आपण. येथे आपल्याला दिलेले आहे 56,279 या संख्येतील 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत. शब्द लक्षात घ्या. 56,279 या संख्येतील 10,000 कुठल्या 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार. खाली ऑप्शन दिलेले यापैकी एक ऑप्शन आहे. तर ए मध्ये दिलेलं आहे 1 लाख, बी मध्ये आहे 10 लाख, सी मध्ये 10,000 आणि डी आहे 1,000. आलं लक्षात. येथे आपल्याला एक उदाहरण दिलं आहे की 56,279 संख्या दिली आहे. त्यामध्ये आपल्याला 10,000 स्थानाची जी संख्या आहे त्या संख्येच्या स्थानिक किंमत व शतक स्थानची जी संख्या त्याची दर्शनी किंमत यांचा गुणाकार या खाली दिलेल्या ऑप्शन पैकी एक त्याचं सोल्युशन आहे किंवा त्याच्यावर एक उत्तर आहे. तर मग आपण हे उत्तर आता हे आपण शोधू कसं. तर बघूया आपण सर्वप्रथम की 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत. तर इथे सोल्युशन करताना लक्ष द्या. 10,000 ठीक आहे. आपल्याला इथे 56,279 म्हणजे इथे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे इथे आपण काय म्हणतो 5 ही 10,000 स्थानी आहे. काय स्थानी आहे लक्षात घ्या. 5 ही जी संख्या आहे काय 5 ही 10,000 स्थानी असलेली संख्या आहे. म्हणजे जी या 5 ची 10,000 स्थानी असल्यामुळे याची स्थानिक किंमत काय होईल मग 50,000. किती होईल 50,000. एवढा लक्ष द्या. 5 ही 10,000 स्थानी आहे म्हणजे याची जी 5 ची व्हॅल्यू आहे किंवा 5 ची जी किंमत आहे स्थानिक किंमत ती आहे 50,000. कारण एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आपल्याला म्हणलं 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत आहे 50,000 आणि 30 जी 10,000 स्थानी जी संख्या ती आहे 5. तर 5 ही 10,000 स्थानी आहे आणि तिची स्थानिक किंमत झाली 50,000. एवढा लक्षात. हे सिंपल पुष्कळ सोपं आहे की 56,279 या संख्येतील 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत. तर आपण हे केलं 56,279 आपल्याकडे संख्या आहे आणि इथे 10,000 स्थाने आपल्याला दिसते 5 आणि 5 ची स्थानिक किंमत झाली 50,000. त्याचप्रमाणे आता बघा व शतक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत. आधी शतक स्थानाची किंमत कोणती आहे एकक, दशक आणि शतक. शतक स्थानाची किंमत आहे 2. ठीक आहे. तर 2 ही शतक स्थानची किंमत आहे. शतक स्थानची किंमत आहे. शतक स्थानची संख्या आहे किंवा किंमत आहे. शतक स्थानची संख्या चला आपण संख्या आहे म्हणजे 2 ही काय शतक स्थानची संख्या आहे. ओके. पण इथे आता ह्या 2 ही शतक स्थानची जी संख्या आहे याच्या काय याची दर्शनी किंमत म्हटलेली आहे. लक्षात घ्या. दर्शनी किंमत कुठल्याही संख्येची दर्शनी किंमत ही तीच संख्या असते. लक्षात ठेवा. एकदाची आपण स्थानिक किंमत ही वेगवेगळी असू शकते पण एखाद्या कुठल्याही संख्येची जी दर्शनी किंमत जर विचारली असता दर्शनी किंमत ही तीच संख्या असते. लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो की कुठल्याही संख्येची दर्शनी किंमत जर तुम्हाला विचारली तर ती दर्शनी किंमत ती संख्याच असते. ठीक आहे. तीच संख्या त्या संख्येची दर्शनी संख्या असते. ठीक आहे. तर मग इथे काय म्हटलेलं तर शतक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत. मग दर्शनी किंमत म्हणजे काय तिथे 2 आहे. शतक स्थानी काय 2 आहे आणि तिची दर्शनी किंमत मग किती असेल तीच संख्या त्या संख्येची दर्शनी किंमत असते आणि 2 ची दर्शनी किंमत किती झाली 2 झाली. ठीक आहे. तर 2 ही शतक स्थानची संख्या आणि याची जी दर्शनी किंमत आहे तिची दर्शनी किंमत 2 ही आहे. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला काय म्हटलं तर कंडिशन काय ठेवली तर यांचा गुणाकार. ठीक आहे. तर मग यांचा गुणाकार काय होईल ही 0 आपण दिशा तशी ठेवू 3 and 4. ठीक आहे. आणि 2 5 10 किंवा बी 5 10 म्हणजे आपल्याला मिळणारी संख्या ती किती आहे 1 लाख. आलं लक्षात. या 50,000 म्हणजे या 5च्या 10,000 स्थानी असलेल्या संख्येला 2 ही म्हणजे शतक स्थानी असलेले 2 च्या दर्शनी किमतीने जर त्यांचा गुणाकार केला असता आपल्याला मिळणारी संख्या ही 1 लाख ही आहे. आलं लक्षात. दशक स्थानच्या हजाराची म्हणजे 50,000 आणि 2 ची म्हणजे दर्शनी किंमत 2 आणि यांचा गुणाकार 1 लाख. तर मग आपलं 1 लाख हे ऑप्शन कुठे ए आहे.
तर या 56,279 या संख्येतील 10,000 स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत व शतक स्थानाच्या अंकाची दर्शनी किंमत यांचा गुणाकार 1,00,000 हा आहे. आलं लक्षात? आय होप तुम्हाला हे उदाहरण समजलेलं आहे. तर चला आपण आणखी एक नेक्स्ट उदाहरण घेऊया. चला तोपर्यंत एका 4 अंकी संख्येत A, B, C, D. लक्ष द्या. एका 4 अंकी संख्येमध्ये A, B, C, D हे अनुक्रमे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. कळलं का? एका 4 अंकी संख्येत A, B, C, D हे अनुक्रमे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. तर त्याच्या स्थानिक किमतीची बेरीज हे आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आणि या ऑप्शन मधून आपल्याला उत्तर शोधायचे. तर आपल्याकडे एका 4 अंकी संख्येत A, B, C, D हे अनुक्रमे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत आणि त्यांचे ऑप्शन दिलेले आहेत. तर मग आपण हे उदाहरण आता सुरू कसं आहे ते इथे बघा. इथे काय सांगितलेलं आहे नेमकं A, B, C, D स्मॉल लेटरमध्ये दिलेलं हे अनुक्रमे हजार म्हणजे A ची व्हॅल्यू जी आहे ती किती असावी? हजार. A ची व्हॅल्यू जी आहे ती हजार. B शतक दॅट इज मीन B म्हणजे किती असावे? 100. C दशक दॅट इज मीन दशक म्हणजे 10. तर D दॅट इज मीन एकक. ओके म्हणजे 1 एकक. ठीक आहे एकक. तर म्हणजे आपल्याला या 4 अंकी संख्येमध्ये लक्षात अनुक्रमे म्हटलेला म्हणजे A हा हजार स्थानावर असला पाहिजे, B हा शतक स्थानाचे आहे, C हा दशक स्थानाचे आहे, तर D हा एकक स्थानाचे आहे. तर अशा स्थानी असणारे अंक तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज मग कशी करणार? तर मी सांगितलं की A कोणता? हजार प्लेसवर हजार, B 100, C 10 आणि D 1. तर इथे आपल्याकडे ऑप्शन आहे 1000 C आपल्याला नको आहे कारण आपल्याला 1000 H पाहिजे. 1000 D नको, हाय नको. 1000 A इथे दिसत आहे. 1000 A 100 B 10 C आणि D एक्झॅक्ट कळलं. 1000 A 100 B 10 C आणि 1 D. तर आपलं तिसरं C जे आहे ते आपलं राईट आन्सर आहे. समजलं का? एका 4 अंकी संख्येत म्हणजे A, B, C, D हे अनुक्रमे अशा प्रकारे दिलेले आहे की A हजारच्या जागेवर आहे, B हा शतकच्या जागेवर आहे, तर C हा दशकच्या जागी आहे आणि D हा एककच्या स्थानी आहे. मग आपल्याला हे 4 ऑप्शन दिले आहेत ज्यामध्ये आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की A ही व्हॅल्यू किंवा A ची स्थानिक किंमत ही 1000 असायला पाहिजे आणि ते 1000 A. ज्यामध्ये B ची व्हॅल्यू आपल्याला असायला पाहिजे 100 B दॅट इज मीन 100 B. C ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे 10 C आणि D दॅट इज मीन एकक स्थानी. तर ती किंमत आपल्याला या 4 ऑप्शन मध्ये C हे असं ऑप्शन आहे ज्यामध्ये आपल्याला 1000, 1000 A 100 B 10 C आणि D म्हणजे हजार, शतक, दशक व एकक याप्रमाणे आपल्याला दिसत आहे. म्हणून या A B C D म्हणजे हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज या C या ऑप्शन मध्ये दिसते आहे. तर आपलं C हे ऑप्शन इज अ राईट आन्सर. अंडरस्टँड? So now take another example. Till then.